तिकडे नक्की काय पुरावा राहिलाय हे लवकरात लवकर जाऊन बघितलं पाहिजे. काय हो, हल्ली एकट्यातच खूप बडबड करत असता. काय झालं? नाही, ते दुकानाची गडबड त्याचं टेन्शन आलं होतं. तुम्ही कसलं टेन्शन मध्ये दिसताय? मी हा नाही नाही, आपली गाय सारखी हंबरती त्याचं टेन्शन घेतलंय का? आर्या मॅडम तुम्हाला काय बोलल्यात का? नाही हो. नाही, ते एवढ्या वेळी तो ते खप्पा बिप्पा मारलेच असेल की तुमच्या बरोबर. हा, गप्पा तर झाल्या आणि त्यांनी मला सगळं खरं खरं सांगितलं. काय काय खरं खरं सांगितलंय? हेच की त्यांचा नवरा कसा गेला, त्यानंतर त्यांना किती त्रास झाला, त्यांना कसं स्वतःला सिद्ध करून दाखवायचं होतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. मग त्यांनी कसा बिझनेस उभा केला, त्या बिझनेसला त्यांचा भाऊ कसा विरोध करत होता, हे सगळं सांगितलं. अच्छा, ह्याच्याबद्दल सांगितलं होय? हा, मग अजून दुसरं काय सांगणार होत्या? अजून दुसरं काय? मला सुद्धा ही आता पहिल्यांदा कळतं तुमच्याकडनंच. हो, बाईसाठी नवऱ्याशिवाय आयुष्य काढणं किती अवघड असतं ना. खरंय. तिचा सगळा आधारच संपून जातो. तुम्ही नका टेन्शन घेऊ लय. त्या आर्या मॅडमला भेटेल कोणीतरी जोडीदार. हो, मला तुम्ही माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सोबत हव्या. हवा असणार की, मी कुठं जाणार आहे पळून. हा, त्या आर्या मॅडमवर जी वेळ आली ती तुमच्यावर नाही येऊ देणार मी. खरंच? होय, खरंच. तुम्हाला काही झालं तर? मला अहो, काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला कळतंय का? मला आणि समजा मला काय झालंच तर तुमचं प्रेम आहे ना, जिथं मला काय झालं असेल तिथनं परत ओढून आणायला. बस झालं, चला जेवाय वाढते. मला भूक नाही बरं का. मला दूध आणता का? दूध? हा, आणते. मला वाटलं मी आर्याला जे लालीबद्दल खोटा टेप लावला होता ते तिने हिला सांगितलं की काय.